दिस यूपीएससी प्रिलिम्स रिझल्ट हा ना मित्रांनो फॉरेस्ट जे आहे यूपीएससी सीएलसी आणि फॉरेस्टचा रिझल्टचा एक पेज आहे. ह्या पेजवर मित्रांनो रोहन तराटे, प्रज्वल शिंदे आणि गौरांग दंतावदे हे 3 नावं तुम्हाला दिसतील. तीनही आपले स्टुडंट्स आहेत मित्रांनो. फॉरेस्टच्या या वर्षीच्या ह्याच्यात 1046 स्टुडंट क्लिअर झालेत आणि त्याच्यात एकाच पेजवर मित्रांनो तुम्हाला आपले 3 स्टुडंट दिसतील. आता ह्याच्यामध्ये रोहन पण मित्रांनो फॉरेस्ट यावर्षी रोहनने फॉरेस्ट क्लिअर झाला. प्रज्वल मित्रांनो जेव्हा प्रिलिम्स क्लिअर करू शकला नव्हता त्याच्या अटेम्प्ट मध्ये, तेव्हा आपल्याकडे आला होता. 25 मध्ये पण फॉरेस्ट क्लिअर केली आणि 26 मध्ये पण मित्रांनो फॉरेस्ट क्लिअर केली. हा 26 चा रिझल्ट तुमच्याकडे आहे. आणि या वर्षी जो एक खूप स्पेशल एक स्टुडंट किंवा एक एक्झाम्पल म्हणून तुमच्याकडे सो गौरांग मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल. गौरांग पण जेव्हा आला होता तेव्हा ही कुड नॉट क्लिअर प्रिलिम्स इन हिज प्रिव्हियस 2 अटेम्प्ट्स. आणि आमच्याबद्दल आमचं जे एक जनरल डिस्कशन आणि बोलणं जे झालं होतं त्याच्यातल्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी त्या दाखवण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला आमच्या चॅट बॉक्सवरच घेऊन जाईल. 1 मिनिट. सो मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल 29 मे 2025 यूपीसीचा पेपर झाला होता. 28-29 मेचा आमचं बोलणं आहे आणि लास्ट इयर त्याचा अभ्यास होता. जनरल एक मी जस्ट विचारलं कसा पेपर झाला वगैरे. आम्ही काही दिवस आधी भेटलो होतो जनरल. आता मित्रांनो इथे तुम्ही पॉज पण करू शकता किंवा एक जनरल बघू शकता की त्याने सांगितलं की मी काही मिस्टेक्स हे केल्या. 25 चा पेपर 26 च्या कंपॅरिझनमध्ये डिफिकल्ट होता. 25 चा पेपर इझी होता. 26 चा खूप डिफिकल्ट होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती पण असेल हे. आता त्याच्यात तो म्हणतो की मेड फ्यू मिस्टेक, टाइम मॅनेजमेंट नाही झाला वगैरे. हे इश्यूज फेस करावे लागतात. इट्स ओके. पण आता त्याच्यामध्ये मित्रांनो मी त्याला खाली जस्ट की बाबा जर तू एकटा करत असेल तर ओके. पण जर तुला मेंटरची गरज वगैरे असेल किंवा तुला असं वाटतं की गायडन्स प्रिपरेशन एका गायडन्सच्या अंडर करायला पाहिजे. सो आय एम रिअली हॅपी टू हेल्प हिम. आणि मित्रांनो 17 जूनला तुम्हाला दिसेल की आमचं मग बोलणं झालं पुढे आणि जुलैला आणि तो आला. देन फास्ट फॉरवर्ड करूयात मित्रांनो आणि इनफॅक्ट तुम्हाला त्याचे मार्क्स पण दाखवतो. सो इथे मित्रांनो तुम्हाला दिसेल 25 च्या अटेमध्ये 84 मार्क्स त्याला आलेले आहेत. ही मिस्ड कट ऑफ बाय अराउंड 8 मार्क्स ऑड. आणि त्याच्यानंतर मित्रांनो या वर्षीचा जो पेपर झाला यूपीसीची आन्सर की आली ही स्कोर्ड 102 मार्क्स ॲज पर द प्रिलिमिनरी की. इनफॅक्ट मित्रांनो त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ना तुम्हाला एक खूप चांगली गोष्ट मला जी दाखवायची आहे की पेपर झाल्यानंतर 24 मेला पेपर होता आणि पेपर झाल्यानंतर तिथे दिसेल तुम्हाला 5:25 PM ला त्याचा मेसेज आहे. पेपरमध्ये मी पॅनिक सॅटिस्फाईड आहे. मी माझ्या परफॉर्मन्सशी सॅटिस्फाईड आहे. GS मध्ये एवढे अटेम्प्ट केले आणि सगळ्यात महत्त्वाचं पॅनिकचा काही इश्यू आला नाही आणि वेळ पण पूर्ण मिळाला आहे. लेट्स सी. आणि त्याच्यानंतर आन्सर की आली. रेस्ट इज द हिस्ट्री. आणि ही स्कोर्ड 102 मार्क्स आणि इनफॅक्ट तुम्हाला ह्याच्यावर दिसेल पण मित्रांनो की त्याने फॉरेस्टचा पण कट ऑफ क्लिअर केलेला आहे. सो सांगायचं हे आहे, जर मित्रांनो तुमच्याकडे टॅलेंट आहे, हार्डवर्क करायची इच्छा असेल, तर मित्रांनो जर तुम्ही नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, वी आर रिअली हॅपी टू हेल्प यू अँड नेक्स्ट इयर मे बी वी कॅन टर्न अराउंड युअर प्रिपरेशन. अँड जर काही गरज असेल तर नक्की मित्रांनो विद्यागुरूला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच.